हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्याकडे पित्र होते, तर पित्रांचं जेवणासाठी पहिल्या दिवसापासून प्रिपरेशन केली होती. पहिल्या म्हणजे कालपासूनच प्रिपरेशन केली. चटणी वगैरे, भाज्या कापून ठेवणं, भाज्या आणणं, ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्या दिवशीच प्रिपेअर केल्या होत्या. आणि आजच्या दिवशी सकाळपासून म्हणजे 6 वाजेपासून 6:30 वाजेपासून रुटीन चालू झालं होतं आणि 10:30पर्यंत स्वयंपाक हा पूर्ण रेडी झालेला होता. आणि त्यानंतर मग पितरांना जेवू घातलं, पितरांना आवाहन केलं, उंबरठा पुसून दक्षिण दिशेला नमस्कार करून पितरांना आवाहन केलं, त्यांची सेवा केली, जेवू घातलं. खूप छान वाटलं, कारण पितरांचे दिवस हे 15 दिवस असतात आणि त्याच्यामध्येच आपल्याला पितरांची सेवा करायची असते. आणि त्यांनी आपण जे त्यांच्यासाठी करतो त्यातून त्यांनी तृप्त व्हावं आणि आपल्याला आशीर्वाद द्यावे, हाच असा उपदेश असतो. आणि आपले जे पितृदोष आपल्या घराला किंवा आपल्याला लागलेले असतात ते दूर व्हावेत आणि त्यांनी आपल्याला खूप सारे आशीर्वाद द्यावे, आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं, हीच प्रार्थना आपण त्यांच्याजवळ करत असतो. तर आपलं हे कर्तव्य आहे की आपण पितरांच्या दिवसांमध्ये पितरांना सद्गती मिळावी म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तर आता पित्तर जो होता आमचा तो दशमीला असतो, तो तर आता झालेला आहे. आता नवीन कामांना सुरुवात होणार आहे, कारण की पित्र झाल्यानंतर आमच्याकडे लगेचच घरातील साफसफाईला सुरुवात केली जाते. जे पित्र झाल्यानंतरचे जे दिवस उरतात त्यामध्ये मग नवरात्रीपर्यंत घराची एकदम ए टू झेड वस्तूंची साफसफाई करून मग नवरात्रीची स्थापना म्हणजे घटांची स्थापना केली जाते. तर माझ्याकडे तर घट नाही आहे, पण मी अखंड दिवाची सेवा करते, त्याच्यानंतर सप्तशतीचे पाठ करते. त्याच्यामुळे मी पण घरातले प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ करत असते, घराची साफसफाई करत असते, किचन साफसफाई सगळंच मग यामध्ये आहे. तर या दिवसात ऊनही असतं चांगलं, त्याच्यामुळे हे काम केले जातं. आणि नंतर मग सगळे सण असल्यामुळे मग आपल्याला सगळं स्वच्छ असतं घरामध्ये. त्याच्यामुळे नवरात्रीचा वेळ हा खूप म्हणजे असा व्यवस्थित वेळ आहे की जेव्हा आपण घराची टापटीपणे नीटनेटकं करून मग आपण आपल्या नंतर कामांना लागत असतो, सण आपण साजरे करत असतो. मग त्यावेळेस आपल्याला साफसफाईचं कुठलंही काम उरत नसतं, म्हणून ह्या दिवसांमध्ये प्रत्येकाने साफसफाई उरकून घेणं हे महत्त्वाचं. तर नवरात्रीमध्ये आपल्याला अनेक सेवा आहे, आपण उपवास करतो, तर ते कसे करावे हे प्रत्येकालाच माहिती आहे. उपवास करत असताना आपण साबुदाण्याचा वापर करतो, त्याच्यानंतर आपण भगरीचा वापर करत असतो. तर उपवासामध्ये काय खावं, जेव्हा आपण नवरात्रीचे उपवास करतो त्यावेळेस काय खावं, तर बघा माझेही 9 दिवसाचे उपवास असतात. तर यावेळेस आपण आपल्या शरीराचा विचार करूनच उपवास कसे करायचे हे महत्त्वाचं आहे ठरवणं. जर आपल्याला शारीरिक काही फिजिकली त्रास होत असेल साबुदाणा वगैरे भगरीचा, तर त्यावेळेस आपण उठता बसता उपवास केले तर खूपच चांगलं. का जसं पहिल्या दिवशी करतात आणि शेवटच्या दिवशी करतात. आणि जर आपल्याला कुठलाही त्रास नसेल तर आपण 9 दिवस करू शकतो. आपण आपल्या शरीराप्रमाणे आपल्या सगळ्या फिजिकल कंडिशनप्रमाणे ही गोष्ट ठरवली पाहिजे. देव आपल्याला काही सांगत नसतो की असं करा की तसं करा, पण आपण उपवासाच्या आधीच ठरवून घ्या की तुम्हाला 9 दिवस काय खायचं आहे. तुम्ही ते सगळं सेट ठेवा, तुमचं वेळापत्रक खाण्यापिण्याचं 9 दिवसाचं, कारण तो 1-2 दिवसाचा उपवास नसतो तर पूर्ण 9 दिवसाचा असतो. तर त्यामध्ये सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे रोज रोज आपल्याला साबुदाणा खायला आवडणार नाही. त्याच्यामुळे आपण एक दिवस साबुदाणा, एक दिवस भगर, फळं, दूध, ह्या सगळ्या गोष्टी आपण खाल्लं तर आपल्याला एक चेंज मिळत असतो. कारण रोजच्या रोज एकच गोष्ट खाल्ली तर आपल्याला कंटाळा येतो आणि पोटालाही त्याचा त्रास होतो. आणि साबुदाणा तसा पचायला खूप जड असतो, त्याच्यामुळे तो लवकर पचन होत नसतं. म्हणून साबुदाणा फक्त तुम्ही एवढ्या 9 दिवसामध्ये 1-2 वेळा खाल्लात तरी चालेल. बाकी तुम्ही भगर जी असते ना ती मिक्स करून थोडासा साबुदाणा, भगर आणि त्याच्यात राजगिरा मिक्स करून दळून ठेवली जाते आणि त्याची भाकरी बनवली जाते किंवा त्याचे धिरडे बनवले जातात आणि मग शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ते खाल्लं जातं. अशा प्रकारेही आपण उपवास करू शकतो. काही जण फळांवर उपवास करू शकतं, दूध, फळ, त्याच्यानंतर त्याच्यात राजगिरा, भगर, साबुदाणा हे सगळे त्याच्यातले ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बटाटा हा पण त्याच्यातला चांगला ऑप्शन आहे की सुका बटाटा. पण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला एनर्जी मिळत नसते, म्हणून भगरीची भाकर जो हा ऑप्शन आहे हा खूप चांगला आहे की जो आपल्याला एक एनर्जी देत असतो आणि एक सपोर्टिंग मिल आपल्या पोटात जातं. आणि आपल्याला कसं 9 दिवसात आपण सेवाही करतो, घरातले कामं करतो, प्लस उपवास असतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप थकायला होतं आणि लेडीजला खूप एक्झर्शन होतं. तर त्याच्यामुळे काहीतरी बेस पोटाला चांगला आधार मिळेल असंच तुम्ही खा. उगाच उपवासाच्या नावाने जास्त शरीराला त्रास देऊ नका, कारण आधीच आपले ऑलरेडी इतकं एक्झर्शन झालेलं असतं, इतकं कामं झालेले असतात, इतकं शरीर लो असतं.
पण त्याच्यामध्ये आपण जर कठीणातलं कठीणपणाने व्रत करायला गेलो तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. आधीच आताच्या काळामध्ये लेडीजला थायरॉईड प्रॉब्लेम, शुगर प्रॉब्लेम, PCOD प्रॉब्लेम, भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. तर देवालाही आता माहिती आहे आताच्या कंडिशन कशा आहेत, कारण घडवणारा निर्माण करता तोच आहे, आपण त्याच्यासाठी करतोय. तर तुम्हाला काहीही जमत नसेल उपवास करायला तर तुम्ही मनोभावे फक्त सेवा करा. आणि सेवा तुम्ही कोणत्या कोणत्या करणार आहे त्याची तुम्ही एक लिस्ट करून ठेवा की मला या 9 दिवसात अशा सेवा करायच्या आहेत की ज्याच्याने माझ्या शरीराला शांती मिळेल, मनाला शांती मिळेल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये येईल आणि निगेटिव्हिटी माझ्या घरामधून जाईल. अशा प्रकारे फक्त तुम्ही सेवा करण्याचा विचार करा. कारण की सेवा करणं म्हणजे कसं आहे, एक गोष्टीचा आपण मनात ठेवतो आणि ती गोष्ट रोज सतत करत असतो त्यावेळेला. त्याच्यामुळे आपल्या मनामधले जे निगेटिव्ह विचार आहे ते आपल्या डोक्यातनं हे हळूहळू कमी होत असतात आणि पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यात येत असतात. एक आपल्या माइंडला एक वेगळा वेळ मिळत असतो, वेगळ्या गोष्टींचे विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे सततच्या कटकट वाटणाऱ्या गोष्टी आहे त्या थोड्याशा आपल्या माइंडमधून स्टॉप होत असतात आणि एक रिलॅक्स टाईम आपल्या माइंडला मिळत असतो. म्हणून खरं तर ही जी आध्यात्मिक सेवा असतात ना त्या मनोबल स्ट्रॉंग करत असतात, आपल्याला स्ट्रॉंग करत असतात, आपले विचार चांगले करत असतात आणि आपल्या चांगल्या विचारांना गती देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही उपवास करायला गेलेत, तुमच्याने झेपत असेल तर तुम्ही नक्की करा, पण हेल्दी ऑप्शन्स त्याच्यामध्ये ठेवा. शरीराचे अजिबात आबाळ करू नका. एकच वेळा खाणं, दुसऱ्या वेळा न खाणं. लेडीज अंगावर खूप काढतात या सगळ्या गोष्टी, पण प्लीज कोणीही असं करू नका, कारण की आपल्याला आपल्या फॅमिलीला सांभाळायचं असतं. मुलांचा अभ्यास, त्यांच्या शाळेचं 9 दिवसामध्ये कुठलीही गोष्ट बंद होत नसते. त्याच्यामुळे ज्याच्याने झेपत असेल पण खाऊन पिऊन उपवासाच्या वस्तू असा उपवास तुम्ही करा, तर तो तुम्हाला कुठलाही त्रासदायक ठरणार नाही. पण जर तुम्ही जास्तीत जास्त शरीराला त्रास दिला तर तुमच्याने चांगली सेवा घडणार नाही आणि देवालाही ते आवडणार नाही. तर आपण स्त्री म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे, ती वाटलं तर सगळं काही करू शकते. पण तरीही आपण आपली शारीरिक कंडिशन समजूनच या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. तर त्याचं फळ देवी आई आपल्याला नक्की देत असते, कारण की आपण तिची सेवा करण्यासाठी 9 दिवस चांगलं असलं पाहिजे, कॅपेबल असलं पाहिजे, आपल्या शरीरातही तितकी शक्ती असली पाहिजे. कारण की उपवास सोडला तर अनेक इतर गोष्टी आहेत की ज्या आपण मनोभावे केल्या तर आपल्याला आपलं मनोवांछित फळ देवी आई नक्की देत असते. त्याच्यामुळे असं समजू नका मी उपवास केला नाही म्हणजे काहीतरी वेगळं होईल. तुम्ही उठता बसता करू शकतात पहिल्या दिवशी, शेवटच्या दिवशी, किंवा मग तुम्ही दिवसभर उपवास करून संध्याकाळी तो सोडू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करा, पण खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये अजिबात तुम्ही मागे पुढे करू नका. हेल्दी ऑप्शन्स चूज करा खाताना. ज्यूस, दही, दूध, मठ्ठा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त घ्या, जेणेकरून शरीरामध्ये एनर्जी राहील. कारण आपल्या शरीराचा बॅलन्स आपल्याला 9 दिवसामध्ये मेंटेन ठेवायचा आहे. खाण्यापिण्याचा जो एक चार्ट असतो तो आपल्याला मेंटेन ठेवायचा असतो. रोजच्या रोज हेल्दी खाल्लं तर आपल्याला एनर्जी मिळत असते आणि आपल्याला भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्याच्यामुळे आपल्याला चांगला जेवण करणं, आपलं मील रोजच्या रोज शरीराला ते देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग सेवा करा, मनोभावे करा. उपवासाचं तितकं काही हे नाही आहे की केलंच पाहिजे अशा पद्धतीने, कडक पद्धतीने. तर तुम्हाला जसं तुमच्याप्रमाणे तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने करा. तरी तुम्हाला आपल्या कुलदेवीची आपल्या हातून चांगल्या पद्धतीने सेवा होते, तर आपल्याला नक्कीच त्याचं फळही मिळत असतं. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुन्हा. श्री स्वामी समर्थ.